दसऱ्याला आम्ही रावण जाळतो, दसऱ्याला रावण जाळण्याची पात्रता अगोदर आम्हाला राम व्हावं लागेल, तरच आम्ही रावणाचं दहन करू शकतो. आणि रावण म्हणजे अभिमान, रावण म्हणजे अहंकार. दसऱ्याला रावण नाही तर अंतकरणातला अभिमान जाळायचा. माऊले हो, आपण नवरात्राचं 9 दिवस उपवास करतो बरोबर. 9 दिवस उपवास करत असताना कुणी चप्पल घालायचं टाळतं. आतापर्यंत तुम्ही भांडणं टाळले का? आम्ही चप्पल पाळतो पण भांडणं पाळतो का? नाही पाळत. बरं, दसऱ्याच्या दिवशी सुद्धा 9 दिवस उपवास केल्याच्या नंतर दसऱ्याच्या दिवशी आम्ही रावण जाळतो महाराज, रावण. पण मी आवर्जून सांगेल, दसऱ्याला रावण जाळण्याचा अधिकार हा आमचा नाहीये. रावण मातृभक्त होता, रावण शिवभक्त होता. रावण एवढा कट्टर परमार्थी शिवभक्त होता, 100 श्लोकांचं शिवतांडव एकट्या रावणानं लिहिलं महाराज. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलेवलंब्य लंबितांबुजंग तुंग मालिका डमड्ड मड्ड मड्ड मन्निनाद वड्ड मरवयं चकार चंड तांडवं तनोतु न शिव शिवम. असे मला 100चे 100 येतात, पण एका पाकिटात काय मी इतके सांगत नाही. आपल्याकडे वेळ कमी आहे, नाही तर परत सांगितलं असतं महाराज. पण ऐका, रावणाचे विचार आपल्यापेक्षा फार उच्च होते बाबा. दसऱ्याला रावण जाळण्याचा अधिकार हा आमचा नाहीये. काय विचार होते रावणाचे. ज्यावेळी त्रेतायुगामध्ये भगवान प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाचे पुत्र इंद्रजित त्यांना ठार केलं. इंद्रजिताला ठार केल्याच्या नंतर 3 भुजा बाजूला बाजूला पडल्या. हे दिसतंय शरीर हे युद्धभूमीवरती पडलं. शिरकमळ प्रभू रामचंद्रांच्या कुटियेसमोर जिथं राहत होते त्या झोपडी समोर पडलं. आणि इंद्रजिताचा हात त्याची पत्नी सुलोचनाच्या दारात पडला. ऐका, रावण जाळण्याचा अधिकार आमचा आहे का बघा. सुलोचनाच्या दारात स्वतःच्या पतिराजांचा हात पडला. हात पडल्याच्या नंतर सुलोचनानं स्वतःच्या पतिराजांचा हात ओळखला, कारण ती पतिव्रता होती. राक्षसाची सून होती बाबा, पण ती पतिव्रता होती. आतापर्यंत जर मी माझं पातिव्रत्य जपलं असेल, जोपासलं असेल, तर या हातानं सांगावं माझ्या पतीला कोणी मारलं. इंद्रजिताचा हात असा थरथर थरथर कापायला लागला, उभा राहिला. आणि इंद्रजिताच्या हातानं लिहिलं, सुलोचना, अगं मला मारणारा तुझाच बाप आहे. कुठल्या बापाला वाटेल आपल्या जावयाला मारावं? कुठल्या बापाला वाटेल? आपल्या मुलीचा संसार उद्ध्वस्त व्हावा असं कोणाला वाटेल? परंतु ज्यावेळी सुलोचनानं आपल्या पतिराजांचा हात उचलला आणि स्वतःच्या मामांजींकडे, सासरी बुवा रावणाकडे गेल्या. आणि रावणाकडे गेल्याच्या नंतर रावणाचं अंतकरण भरून आलं. अरे, जन इंद्राला जिंकला असा माझा पुत्र मृत्यूच्या दारात पडला. अंतकरण भरून आलं बापाचं. सुलोचना डोक्यावरती पदर घेतला आणि मामांजी म्हटल्या स्वतःच्या सासऱ्याला, बाबा मामांजी, ज्यानं माझ्या पतिराजाला ठार केलं त्याचा बदला घेण्यासाठी मी चालले. रावणानं सांगितलं, बिनधास्त जा. शेजारी मंडोदरी माता होत्या. मंडोदरी माता म्हटल्या, का हो, तुम्हाला काही वाटत नाही का? तुमची बुद्धी एरी फार चालते, परंतु आता काय बोलताय तुम्ही? तुम्ही शत्रूच्या दारात तुमच्या सुनेला पाठवताय. उद्या जर देवाची बुद्धी पलटली आणि देवानं प्रभू रामचंद्रांनी असा विचार केला, अगोदर माझी पत्नी मला दे, मगच तुमची सून घेऊन जा, असा विचार जर रामानं केला तर तुम्ही काय करणार? या प्रश्नाचं उत्तर रावणानं एवढं सुंदर दिलं. मंडोदरी, अगं ज्या राज्यामध्ये दशरथासारखा पिता आहे, ज्या राज्यामध्ये कौशल्येसारखी माता आहे, मंडोदरी, ज्या राज्यामध्ये रामासारखा राजा राज्य करतो ना, त्या राज्यामध्ये एका माई माऊलीच्या केसालाही धक्का लागू शकत नाही. हे विचार रावणाचे होते. आणि एवढा उच्च विचार असणारा रावण जाळण्याची पात्रता आमची आहे. मंडोदरी माता म्हटले, जास्त फुगिरीच्या बाता मारूच नका. 80,000 पत्नी आहेत तुम्हाला, पण तरीही एकुलत्या एक रामाची लाडकी सीता तुम्ही पळून आणली. बरं, आणली तर आणली, पण तुम्ही तिच्याकडून तुमची काम वासना का पूर्ण करून घेतली नाही? लय फुगिरीच्या बाता मानता ना, जास्त तत्वज्ञान सांगताना, आता सांगा तुम्ही सीतेकडून तुमची काम वासना का पूर्ण करून घेतली नाही? रावणाचे विचार सांगते महाराज मी तुम्हाला. डसा डसा रडायला लागला मंडोदरी. अगं, ज्यावेळी सीतेचं हरण करण्यासाठी गोसाव्याचं रूप धारण केलं आणि सीतेच्या कुटियेसमोर गेलो, मुखातून शब्द निघाला,
माते अहम भिक्षामदेही. माता शब्द माझ्या मुखातून निघाला ग. मी सीतेला आई म्हटलो. मंडोदरी, माझी सगळी लंका जळून खाक झाली तरी चालेल, पण आईच्या शब्दाला कलंक लागणार नाही या विचारांचा रावण आहे. आणि दशऱ्याला आम्ही रावण जाळतो. दशऱ्याला रावण जाळण्याची पात्रता अगोदर आम्हाला राम व्हावं लागेल, तरच आम्ही रावणाचं दहन करू शकतो. आणि रावण म्हणजे अभिमान, रावण म्हणजे अहंकार. दसऱ्याला रावण नाही तर अंतकरणातला अभिमान जाळायचा असतो. अंतकरणातले विकार दसऱ्याच्या दिवशी जाळायचे असतात महाराज. त्याच दिवशी आपला दसरा सफल होतो. माई माऊल्या हो, 9 दिवस आम्ही उपवास करतो. अगोदर वजन केलं तर कमी भरतं बाबा. मोक्कार आपण उपासाच्या नावाखाली मला उपास आहे, मला उपास आहे, आणि उपासाच्या नंतर वजन केलं तर 5 किलो वजन वाढलं ना. म्हणजे उपास आम्ही कशाचा धरतो? चांगलं खायला प्यायला भेटतं. काही काहींचा श्रद्धेनं असतो. असं मला कोणाच्या श्रद्धेला नावं ठेवायचे नाही, कोणाला बोलायचं नाही. परंतु महाराज 9 दिवसाचा उपवास आम्ही करतो. त्या 9 दिवसामध्ये जर उपवास करून तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांकडे लक्ष देत नसाल तर 9 दिवसाचा नवरात्रीचा उपवास सुद्धा तुमचा व्यर्थ आहे. आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करा. जगतजननी आदिमाया शक्ती तुम्हाला एवढा मोठा आशीर्वाद देईल, एवढा मोठा आशीर्वाद देईल, तुमचं सगळं आयुष्याचं कोट कल्याण होईल महाराज. चांगले विचार आमच्या आयुष्यामध्ये असावे आणि ते चांगले विचार आम्हाला संत महात्म्यांनी दाखवून दिले. जे संत आमच्या आयुष्याचं कल्याण इच्छितात त्या संत महात्म्यांची संगती आयुष्यामध्ये थोडी का होईना असावी गड्या, थोडी का होईना असावी. संगत संतन की करले जन्म का सार्थक कछु करले. उत्तम नरदेह पायो प्राणी, उत्तम नरदेह पायो प्राणी, इसका हित कछु करले. संगत संतन की करले. आयुष्यात संतांची संगती असावी. एक सांगू, लाखातलं एक वाक्य मी बोलून जाईल. ज्यावेळी तुम्हाला असं वाटेल आता आयुष्यातलं सगळं संपलं, लेकरा बाळांनी घराच्या बाहेर हाकलून दिलं, त्यावेळी फक्त एकदा भगवान गडावरती जा आणि गडावरती गेल्याच्या नंतर भगवान बाबांच्या समाधीला मनापासून मिठी मारा, मनापासून मिठी मारा. स्वतःचं दुःख बाबांच्या जवळ व्यक्त करा. आणि ज्यावेळी आम्ही संतांच्या दारात स्वतःचं दुःख व्यक्त करतो ना, संत आणि देव आमच्या सगळ्या संकटाला तोंड देण्यासाठी मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली अगाध निवाराया. आवर्जून सांगेल, संतांच्या समाधीला मनापासून मिठी मारा गड्या, मनापासून मिठी मारा. तुमच्या आयुष्याचं सार झाल्याशिवाय राहणार नाही. बरं ताई, संतांच्या सानिध्यामध्ये किती वेळ राहावं? वर्षभर, 6 महिने, 5 महिने, 15 दिवस, किती? निमी शारदा घडी संतांची संगती, वास त्या कल्पांती वैकुंठीचा. ज्यावेळी आपल्या डोळ्याची पापणी लवते त्याला 1 निमिष म्हणतात. डोळ्याची पापणी लवते ना सगळ्यांची, दक्षिण घडता संताची संगती, तेने होय शांती महात्मा, तेने होय शांती महात्मा, तेने होय शांती महात्मा. संताची संगती, तेने होय शांती महत्पाप, तेने होय शांती महत्पाप, तेने होय शांती महत्पाप. आपल्या डोळ्याची पापणी लवते त्याला 1 निमिष म्हणतात. पण त्याचा अर्धा निमिष जरी सत्संग आयुष्यामध्ये घडला तर तेने होय शांती महत्पापा. पाप, उपपाप, महापाप, कितीही मोठं पाप तुम्ही आयुष्यामध्ये करा, संत महात्म्यांची संगती झाली रे झाली, सगळ्या मोठ्या पापातून तुमची मुक्तता आहे. मग नामदेवराय म्हणतात, देवा
जे संत सगळ्या पापातून आमची मुक्तता करून देतात, जे संत आम्हाला षड विकारातून मुक्त करून देतात, ज्या संत महात्म्यांच्या पायाची वंदना साक्षात ब्रह्मादिक देवांनी करावी, त्या संत महात्म्यांचा सहवास मला आयुष्यामध्ये अखंड अविरतपणे घडावा. अभंगाचं अखंडित नामा वास त्यांचा पाय, अखंडित नामा त्यांचा वास पाय, वास पाय, अखंडित नामा याचा वास पाय, अखंडित नामा याचा वास पाय. निशिदिनी ध्याये संत संगती, निशिदिनी ध्याये संत संगती, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, निशिदिनी ध्याये संत संगती, निशिदिनी ध्याये संत संगती, ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी, ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी. अखंडित नामा त्यांचा वास पाहे, निषिद्धीने ध्याय सत्संगती, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. संतांचं नाव आमच्या वाणीनं जरी आलं तरी तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. आणि त्या संत महात्म्यांनी अखंड अविरतपणे विटेवरच्या मालकाचं भजन केलं. एकदा सगळ्यांनी आपले दोन्ही हात वरती घ्या. कट्ट्यावर बसलेले, मागं बसलेले, पुढं बसलेले, मृदुंगाचार्य तुम्ही न घेऊ, घ्या जरा दोन्ही हात वरती. दिसू द्या भगवान बाबांना आणि आई भारजाई मातेला आमच्या रावळामध्ये भगवंताच्या नामाचा जय घोष चालू आहे. आणि मोठ्या प्रेमानं मोठ्या अंतकरणानं सगळ्यांनी टाळी वाजवायची. हा, एक टाळीचा आवाज, दोन, तीन, क्या बात आहे, एक, दोन, तीन, एक, दोन, तीन. हा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, हरी जय जय जय, हरी जय जय, हरी जय जय जय, विठोबा रखुमाई, हरी जय जय जय, हरी जय जय जय, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. ढोबा 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 ढोबा. थांबा थांबा, टाळकऱ्यांची टाळ वाजवा, जोरदार टाळ. क्या बात आहे, क्या बात आहे, पखवाज, वा वा वा, टाळी, क्या बात आहे. सगळ्यात जास्त आवाज टाळ, पखवाज, टाळी, टाळ, पखवाज, टाळी, ढोबा 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 ढोबा. घ्या सगळ्यांनी आपले दोन्ही हात खाली, वर करायचं. सगळ्यांना सांगावं लागतं महाराज, असो न सांगता तुम्हा कळते अंतर. माझ्या अंतकरणातला भाव ओळखला. नामदेवरायांचा अभंग हा 4 चरणाचा आहे, पण अवघ्या 2 तासामध्ये या 2 चरणावाल्यांना नामदेवरायांचा 4 चरणाचा अभंग माझ्याचे नाही सोडणं होणार नाही ना आपलेही लक्षात येणार नाही. परंतु महाराज, सगळ्या कीर्तनातून काही घेऊन नाही गेले तरी शेवटची गोष्ट मात्र तुमचं लेकरू, तुमची मुलगी म्हणून तुम्हाला सांगेल.